अगदी शेवटच्या क्षणी चेंडूची निवड केली आखूड डब्यात चेंडूला आणि भिरकावून दिला. पुलचा फटका इथे पाहायला मला मिड विकेटला. 6 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा धावफलका धावाले 14. या ठिकाणी मात्र दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात झेल मात्र ते सुटलाय. या स्टेशननी प्रयत्न चांगला होता पण तोपर्यंत चेंडू मात्र गेला तो अर्थात गली क्षेत्रामध्ये आणि तिथे एक धाव लोकेश ठाकरे याला मिळालं. हे अर्थात जीवदान इथे पाहायला मिळालं. षटक पाहत दुसरं मैदानामध्ये साई सागर आणि विनोद प्रशांत या दोन संघांमध्ये ही लढत डावखरे फंडाच आहे. आदित्य नाईक थोडेसे निश्चितच असमानित ठरले. पंचाच्या उजवीकडून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आदित्य नाईक पुढच्या चेंडूसाठी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बॅटचा स्पर्श आपल्या पाहायला मिळाला. चेंडू आता आपण पाहतात अर्थात गेला तो शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये तिथे एक धावीचं योगदान इथे मिळेल. एक धावीचं योगदान इथे मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आणि 2 षटकं इथे आपण पाहायला मिळाली. या 2 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना विनोद प्रशांत या संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते. ती अर्थात 16 धावा प्रति षटक 8च्या सरासरीने. आदित्य नाईक यांचं षटक जर आपण पाहिलं या षटकात त्यांनी तब्बल 9 धावा खर्च केल्या. कोणती सफलता त्यांना मिळाली नाही. कैलास नाईक याने अर्थात 7 धावा इथे खर्च केले. त्यांना देखील कोणती सफलता नाही. फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला आणि एक गडी बाद धावफलका धावा येतात 16. यानंतर पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल ती अर्थात भादोड बी धमाकामध्ये जय सावरीदेव किरवली विरुद्ध आराध्या चोळेगाव या 2 संघांमध्ये पुढची लढत असेल. चला दोन्ही संघनायकांनी कृपया आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. जय सावरीदेव किरवली आणि आराध्या चोळेगाव यांच्यामध्ये ही पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण मैदानाकडे. 6 षटकांचा सामना आहे आणि या 6 षटकामध्ये आता म्हणतात 2 षटकं इथे समाप्त झाली. जयेश गोलंदाज यावेळी गोलसाठी येतोय. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. जयेश म्हात्रे आदित्य कश्यपकडून पहिला चेंडू या षटकातला. यावेळी लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे का पाहायला मिळाला. इथे मात्र थोडंसं पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न केला होता. तो अर्थातच दरम्यान एक धावीचं पॉईंट क्षेत्रामध्ये मिळाले योगदान इथे मिळालं. 17 धावा धावफलकावर 3 धावांचं योगदान मिळते ते अर्थात यज्ञेशला. लोकेश 8 चेंडूमध्ये 4 धावा. यज्ञेश दरम्यान मैदानाकडे एंड बदललं जातं. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने जयेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी पहा चेंडूचा पाठलाग निश्चित केला होता पण उजव्या बॅटच्या जवळून चेंडू यष्टेच्या हातामध्ये विसावला. निदा चेंडूची सांगता येते झाली. 17 या ठिकाणी VDP अर्थात विनोद प्रशांत या संघाची धावसंख्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. यावी ड्राईव्ह चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह आपण पाहता डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्राच्या कव्हर क्षेत्रामध्ये येत आहे. तोपर्यंत 2 धावा इथे मदत सहजगती इथे पूर्ण 2 धावांचं योगदान इथे मिळते आणि 2 धावा मिळतात त्या फलंदाज लोकेश ठाकरे. धावफलकावर धावा येतात त्या 19. तिसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून या ठिकाणी परतलाय. 2 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी बाद झाला आणि आणखीन एक धक्का बसला तो या ठिकाणी विनोद प्रशांत या संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय बाळातारे. हे नाव
एक मोठं नाव या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि जसं आपण पाहिलं की काल अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्या मधून पाहायला मिळाली, पण मोकळीच्या क्षणी अगदी शेवटच्या सामन्यामध्ये खेळाडू खेळताना मात्र आपण पाहायला मिळालं तिथे यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यामुळे त्यांच्या संघाला धावांचं योगदान इथे आलं नाही. तर बाळातरे क्रिकेट क्षेत्रामधलं एक मोठं नाव आपण पाहतात. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे तो जयेश म्हात्रे. पुढच्या चेंडूसाठी यावी चेंडूला ड्राईव्ह केले ऑन साईडला वाडीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर दुसरी धाव घेण्याची प्रयत्न इथे करतात. चेंडूची फेकी थोडीशी उशिरा केली आणि दरम्यान मात्र सहजगत्या 2 धावा एका धावीचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्यात आलं. थोडंसं गोलंदाज नाराज इथे पाहायला मिळेल. 2 धावांनी बाळातरी याने आपलं खातं उघडलं. धावफलकात धावा 21, 2 गडी बाद 21 पुढच्या चेंडूसाठी आणि इथे मात्र तोच तो आपला खमकेपणा त्यांनी दाखवलाय. आपण का हार्ड हिटर फलंदाज अर्थात षटकार चौकारांचे बादशाह का समोर होतं हे त्यांनी मात्र दाखवलं आणि हा चेंडू आरपार गेला. वाडिश लॉंगॉन आणि मिडविकेटच्या वरून चेंडू येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. रूपवतीश्वरीची खरी या बाळातरे बरी तरुपनाथ गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी तरुपनाथ गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी. नक्कीच उंच भरारी आपण इथे पाहायला मिळाले कारण एक शानदार षटकार 8 धावांचं योगदान 2 चेंडूमध्ये आता म्हणतं बाळातरे याने दिले. जाऊया मैदानाकडे. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा यावी जयेश म्हात्रे. पुन्हा एकदा लोअर फुट चेंडूचा समाचार घेतलाय वाडिश लॉंगरला त्या दिशेला आलेला आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. त्याच्या तोंडावरी बाळातरे हा व्यासमन भारी त्याच्या तोंडावरी बाळातरे हा व्यासमन भारी. बाळा आपला फेमस लय हो झाला इंदरपड भदवड गावाचं त्यानं नाव रोशन केला. रायगड ठाणा भिवंडी मध्ये बाळा तो चमकला असा चमकता हिरा भदवड गावामध्ये जन्मला. नक्कीच बाळातरे यांच्याबद्दलचं हे शीर्षक गीत आपल्याला पाहायला मिळेल ज्याने ठाणे मुंबई नवी मुंबई रायगड या परिसरामध्ये खूप चांगलं योगदान दिलं आणि एक दर्जेदार फलंदाज म्हणून बाळातरे यांचा उल्लेख नेहमी केला जातो. 2 षटकारांच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत धावांचं योगदान दिले ते 14. 3 चेंडूचा सामना त्याने केला. षटक 3 इथे समाप्त झाले. 2 गडी बाद 33 धावा धावफलकावर विनोद परिसर संघाच्या इथे पाहायला मिळाल्या. जयेश म्हात्रे यांचे षटक महागडे षटक ठरलं ज्याने तब्बल 17 धावा या ठिकाणी खर्च केला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. मयूर जोशी गोलंदाज यावेळी गोलसाठी सज्ज. वैयक्तिक आपण पाहतात ते अर्थातच पहिलं षटक आणि संघाचं 4थं षटक. मयूर जोशी पुढच्या चेंडूसाठी इथे पहा हुलकावणी दिली फलंदाजाला. या ठिकाणी आपण पाहतात समोर मात्र यज्ञेश आहे डावकर फलंदाज ज्याने आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 धावांचं योगदान इथे आतापर्यंत दिले. 6 चेंडूंचा त्याने सामना केला. डावखरे फलंदाज हे क्रिकेटमधले एक आक्रमक फलंदाज असं नेहमी म्हणलं जातं कारण नैसर्गिक गुणवत्ता त्यांच्यामध्ये मग फलंदाज गोलंदाज कोणी असो एक चांगलं योगदान नेहमी त्यांच्याकडे पाहायला मिळतं. परंतु पाहूया या ठिकाणी काय करणार पुढच्या चेंडूसाठी. आणि या पहा हा चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. बराच वेळ झेल उंच होता. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षक बनले. चेंडूवर या ठिकाणी गेले ते अर्थातच शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये मिडल क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत मात्र 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते अंगाशी आला आणि त्या दरम्यान फलंदाज यावेळी मैदानातून पुन्हा एकदा बाहेर. यज्ञेची खेळी आपण पाहिलं समाप्त झाली. 3 गडी आतापर्यंत गमावले. 33 धावा आपण या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय
कारण नेहमी क्रिकेटमध्ये असं म्हणलं जातं की संसारामध्ये पती आणि पत्नी यांचं ताळमेळ चांगलं असलं की संसाराचं राहडगडगं अतिशय वेगाने पुढे चालत असं म्हणतात. तसं क्रिकेटमध्ये असतं. 2 धावा निश्चित आल्या होत्या, पण या ठिकाणी खेळाडू थोडंसं जखमी आपल्याला पाहायला मिळाला. आणि आमचे स्वयंसेवक मैदानामध्ये जात आहेत. नवीन फलंदाज भूषण म्हात्रे यावेळी मैदानामध्ये दाखल होत आहेत. 5व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. बाद होतोय तो यज्ञेश, ज्याने तब्बल आपण पाहिलं तर या ठिकाणी 5 धावांचं योगदान दिलं. 3 गडी बाद, 35 धावांचा प्रकार. अतिथी कक्षामध्ये आमचे मान्यवर आणि या दरम्यान आमचे समालोचक दर्शन नाईक सर यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. खेळ थोडासा थांबलाय. जाऊया दर्शन नाईक यांच्या सरांकडे. हॅलो हॅलो, धन्यवाद काका म्हात्रे. मित्रांनो, आजच्या 4थ्या रात्रीमध्ये आपण सर्व प्रेक्षकांचं BTPL या स्पर्धेच्या माध्यमातून आणि भादवड बी या धमाका या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं, मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं आणि यूट्यूब आणि SSS या वाहिनीवरून तमाम प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो. भादवड बी धमाका या स्पर्धेमध्ये सचिन भाऊ तरे आणि भगवान स्पोर्ट यांची ही अप्रतिम स्पर्धा, ऐतिहासिक स्पर्धा, ती म्हणजे BTPL. आजचा 4था दिवस आहे, उद्या फायनल दिवस आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी होईल आणि प्रेक्षकांसाठी अनेक प्रकारचे पारितोषिक इथे सचिन भाऊनी लावलेले आहेत. त्यामध्ये जोही प्रेक्षक मैदानाच्या बाहेर जेल पकडतोय तर त्याला रोख 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. सोबतच जर तुम्हाला तुमचं नशीब वाजवायचं असेल तर इथे लकी ड्रॉचं देखील आयोजन केलेलं आहे, जिथे तुम्ही 200 रुपयाचं कुपन फाडा. त्यामध्ये अनेक प्रकारची पारितोषिक तुम्ही तुमच्या नशिबाने जिंकू शकता, ज्यामध्ये प्रथम पारितोषिक इलेक्ट्रिक स्कूटी आहे. त्यानंतर तुम्हाला होम थिएटर किंवा सायकल, कूलर, मिक्सर व इतर अन्य प्रकारची पारितोषिक तुम्ही लकीच्या ड्रॉच्या माध्यमातून उद्याच्या दिवसामध्ये पारितोषिक पटकावू शकता. आजचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. ज्याही प्रेक्षकांना कुपन फाडायचे असतील त्यांनी यायचं आहे मंचावरती आणि रंगनाथ तरे, बाळा तरे किंवा करेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधा आणि कुपन फाडा. धावलका धावा आल्या त्या 3 गडी बाद, 35 धावा. या ठिकाणी गोलंदाज यावेळी हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट थाळमीच्या दिशेने यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न इथे केला, पण तो इथे मात्र 1 धावीचं योगदान नवीन फलंदाज भूषण म्हात्रे यांनी आपलं खातं या ठिकाणी उघडलं. 1 धावीचं योगदान म्हणजे 36 धावत आपलं कावर. 3 बाद 36. प्रेक्षकांसाठी खूप चांगले निश्चितच पारितोषिकांचं योगदान इथे पाहायला मिळतात. आपण आमचे दर्शन नाईक सरांच्या माध्यमातून आपण ऐकलं. 500 रुपयाचं पारितोषिक क्षेत्ररक्षक मैदानाबाहेर त्याला देखील या ठिकाणी दिलं जातं. हे देखील अतिशय मोठं योगदान आहे. वळूया बाळातरे यांसाठी. यावेळी मात्र पहा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीच्या हातामध्ये विसावला. निदाचोली सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली. बाळातरे यांची वैयक्तिक धावसंख्या जर आपण या ठिकाणी पाहिले तर अर्थातच 2 षटकारांच्या माध्यमातून त्यांनी 14 धावांचं योगदान इथे दिले. आणि दुसरीकडे भूषण मात्र 1 धावेने या ठिकाणी खेळत असताना षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये. पंचाच्या यावेळी उजवीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू मयूर जोशी गोलंदाज. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला ऑन साईडला. अर्थातच मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न बाळातरे यांचा मात्र यावेळी बॅक चेंडू संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निदाव चेंडूची सांगता. 3 बाद 36 धावा दाबलकावर इथे आपल्याला पाहायला मिळतात. 6 षटकांचा सामना करणं हा जर विचार केला तर BTPL मधला हा आता भादवड टेमघर प्रीमियर लीग मधला हा सामना. दरम्यान उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेरचा चेंडू इथे मात्र पंचाने हात जमिनीला समांतर केले, सुचवले. अवांतर धावसंख्या या ठिकाणी 1चं योगदान अतिशय बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला. स्क्रीनच्या माध्यमातून पाहिलं यष्टीरक्षकांनी यष्टी अर्थातच कव्हर केली. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून जे रील स्टार आहेत त्यांच्यासाठी देखील उत्कृष्ट रीलची स्पर्धा देखील ठेवण्यात आलेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा आणखीन एक चांगला चेंडू आणि अशा प्रकारे एक चांगलं षटक मयूर जोशी यांचं समाप्त होतं. कारण संपूर्ण या षटकाचा आपण जर विचार केला तर एक अर्थातच चांगलं योगदान त्यांनी देण्याचा प्रयत्न केला.
मयूर जोशी यांनी या षटकात धावा खर्च केल्या त्या फक्त 4 आणि सफलता मात्र इथे कोणती मिळाली नाही. आत्तापर्यंत आपण पाहिलं खेळपट्टीवर 3 फलंदाज बाद झालेत. ते विनोद प्रशांत या संघाचे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आणि धावप्रकार येऊन पोहोचल्या त्या 37 येणारे 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये पाहूया किती धावांचं योगदान आहे. कारण एकदा आपण पाहिलं तर या ठिकाणी दमदार फलंदाज ज्याला म्हणलं जातं या अर्थातच बाळातरी आहेत. कारण चौकार षटकारांचा बादशाह ज्याचा उल्लेख नेहमी केला जातो, सहज सामन्याचे चित्र बदलणारा खेळाडू तुम्ही पाहताय आणि त्यामुळे पाहणारच आपण काय घडणार. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज यावी जयेश म्हात्रे, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं या ठिकाणी आपण पाहिलं तर 5वें षटक घेऊन 55 डावीकडून उजव्या हाताने अतिथीच्या एंडकडून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह. या ठिकाणी जमिनीला सरपटत चेंडू आपण पाहिला, शॉर्ट मिड विकेट आणि डीप मध्ये गेला. 1 धाव इथे धावफलकावर. 1 धावचे योगदान भूषण म्हात्रेला मिळालं, त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि आता मात्र या ठिकाणी हार्ड हिटर फलंदाज बाळातरे खेळण्यासाठी तयार आहेत, ज्यांनी 2 षटकांच्या माध्यमातून 14 धावांचे योगदान 6 चेंडूमध्ये दिले. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू आपण पाहिला, पंच असमाधानी ठरले, त्याने हात जमिनीला समांतर केले, धावा आल्या अवंतर. 1 धावेचं आणखीन एक योगदान. बघा अजूनही ज्या रील्सना रील्स बनवायच्या आहेत त्यांनी रील बनवून इथे सबमिट करायचे आहेत. उद्या देखील ग्रँड फिनाले, त्या ग्रँड फिनालेच्या हिसाबात तुम्ही रील बनवा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. दरम्यान इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, 2 प्रेक्षकांच्या मधून चेंडूला अर्थात लॉंगॉन क्षेत्रामध्ये सीमारेषेकडे पाठवण्याचा प्रयत्न केला, पण तो क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात आणि तोपर्यंत 2 धावा आणखीन धावफलकावर. 2 धावा मिळतात त्या बाळातरी यांना आणि संघाची धावसंख्या 41. तसेच मंचावर आता नुकताच आगमन झालेले सन्माननीय प्रशांत पाटील वा यांचं देखील आगमन झालेले, त्यांचं देखील BTPL या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू यावेळी आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न केलाय, फटक्यामध्ये ताकद नाही, स्वतः गोलंदाज जातोय, सेलिम मिडॉनला चेंडूला अडवलंय आणि तोपर्यंत 1च धाव आणखीन धावफलकावर. 1 धावेचं योगदान इथे मिळते. 42 धावा धावफलकावर गोलंदाज जयेश म्हात्रे यांनी मात्र जे मागचं षटक टाकलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या 17 धावा खर्च केल्या होत्या, पण आतापर्यंतचे 2 या चेंडूचा आपण जर विचार केला तर एक चांगली गोलंदाजी त्याच्यामधून पाहायला मिळाली. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी बॅट चेंडू संपर्क येत नाही, पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे, अर्थात या ठिकाणी तुम्हाला पाहिलेलं आणि फलंदाजला या ठिकाणी बाद असल्याचा इशारा दिला गेला पंचांच्या माध्यमातून आणि फलंदाज मैदानातून बाहेर भूषण. नवीन आलेला फलंदाज शंकर गुळवी यांचा आज वाढदिवस आहे, म्हणजे त्यांचा बर्थडे आहे आणि त्यांना भगवान स्पोर्ट व सचिन भाऊ तरे आणि BTPL स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. शंकर जो आता फलंदाजीसाठी आलेला आहे, तर वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देऊया शंकर गुळवी यांना. जाऊया पाहूया मैदानाकडे. यावेळी मात्र गोलंच्या अर्थात पंचांच्या बाजूने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात, ते लॉंग ऑफ लॉंग मध्ये आणि तोपर्यंत या बर्थडे बॉयने अर्थात 1 धावेचं योगदान इथे धावफलकावर नोंदवलंय. 1 धाव. संघाच्या धावसंख्येत एकने बदल होते, संघाची धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचते ती तब्बल 43. 4 गडी बाद 43. आता मात्र बाळातरे 8 चेंडूत 17 धावांचं योगदान. तसेच मंचावर उपस्थित गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांपैकी सन्माननीय श्रीनाथ अंकल पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, सोबत रमेश तरे दादा यांचं देखील हार्दिक स्वागत. दरम्यान पुन्हा एकदा बाळातरेने चेंडूला त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून आलेला एक दमदार फटका, चेंडू सीमापार, चौकार, 4 धावा.
4 धावांचं योगदान दिलं. चौथ्या क्रमांकावरील बाला तरे यांची वैयक्तिक धावसंख्येचा जर आपण विचार केला 2 षटकार त्यांनी मारले, त्याचबरोबर एक चौकाराचं योगदान त्यांनी आता पण इथे दिलं आणि एकूण धापलकर धावा वेगाने पुढे सरकल्या. धापलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 47 षटक जयेश म्हात्रेचं समाप्त झाले, ज्याने या षटकात तब्बल 10 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्यांनी या ठिकाणी मिळवली. तसेच या मंचावर उपस्थित आहेत सन्माननीय आमच्या लाडके गुरुजी नंदू नाईक यांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत हजेरी लावलेली आहे. त्यांचं देखील मी आजच्या रात्रीमध्ये शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, या सर्व प्रतिष्ठित व्यक्ती जे गावातील आहेत त्यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी सचिन भाऊतरे व भादवड बी आणि भगवान स्फोटला जो आशीर्वाद दिलाय आणि या आशीर्वादाच्या जोरावरती एवढी भव्य दिवस स्पर्धा आम्हा भेटीस आणलेली आहे. तरी सुद्धा सर्व प्रेक्षकांना परत एकदा विनंती आहे, लकी कुपनचे ज्या कोणाला हवे असतील लकी कुपन त्यांनी मंचावर यायचं आणि रंगनाथ तरेशी संपर्क साधायचा आहे. हे लकी कुपन लक्षात द्या, फक्त भादवड टेमगडपाडा व आदिवासीपाडा यात रहिवाशासाठी आहे, याची नोंद घ्यायची आहे. उद्या या लकी ड्रॉचा कुपनांचा आपण बक्षीस समारंभ करणार आहोतच, पण तत्पूर्वी तुम्हाला आज संधी आहे कुपन फाडायची. या कुपन फाडा आणि उद्या आपलं नशीब आजमावा. तर गोलंदाज शेवटचं षटक यावरून पाहतात. चेंडूला भिरकावलंय, लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, इथे कोणती चूक करत नाही आणि या ठिकाणी फलंदाज मैदानातून बाहेर. धन्यवाद डीजे. यानंतरची पुढची लढत आपण पाहणार आहोत जय सावरीदेव किरवली आणि आराध्या चोळेगाव. चला दोन्ही संघटनेकडे लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर मैदानाकडे आपण पाहतात 5 गडी बाद 47 धावा दाखल आल्यात. जाऊया मैदानाकडे. शंकर गुळवी यांची खेळी मात्र संबंध झाली, 2 एका धावेचं योगदान इथे दिलं. मैदानाकडे मयूर जोशी यशस्वी गोलंदाज यावी आणि या चेंडूवर मात्र एक मोठा फटका षटकार, 6 धावांचं योगदान. फटका देखील ताकदवर इथे पाहायला मिळाला आणि इथे 6 धावा. मयूर जोशी जे गोलंदाज आपण पाहतात, पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली, या चेंडूवर मात्र षटकार आला आणि इथे 6 धावांचं योगदान मिळालं. संतोष नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, षटकाराने खातं या ठिकाणी उघडतोय. 6 धावा, एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली. 53 धावा, 5 बाद 53 धावा धावफलकावर. संतोष पुन्हा एकदा खेळण्यात तयार असेल या षटकातले पुढच्या चेंडूसाठी. चला दोन्ही संघांकडे नाणेफेकी या. जय सावरीदेव किरवली आणि आराध्या चोळेगाव या 2 संघात पुढची लढत असेल, अर्थात ग्रामीण धमाका. दरम्यान हा चेंडून पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल, यष्टी उखळण्याचा प्रयत्न ते केला, नो बॉल या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. किरवली संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. चला आराध्या चोळेगाव या संघाच्या संघनायकांनी लगेच संपर्क साधा. या ठिकाणी पाहिले यष्टीचा वेध घेण्यात आला, मात्र तोपर्यंत धावफलकात किरवली या संघाचा संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये आलेला आहे. विनंती असेल की चोळेगाव या संघाचा संघनायक उर्वरित त्याचे जे 4 चेंडू आहेत ते चेंडू संपण्याच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स आणि त्याच्या बाजूला असलेला टॉस बॉक्स मध्ये इथे येऊन उपस्थित राहायचंय पुढील नाणेफेकीसाठी. बाळातरे 9 चेंडू 21 ची जबरदस्त खेळी खेळणे तयार. गोलंदाज मयूर जोशी यावी, चेंडूला जमिनीला सरपडे चेंडूला खेळून काढला, मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय.
द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र फलंदाज आणखीन एक मैदानातून बाहेर धावचीच्या रूपाने. शेवटचे षटक. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. प्रीमियर लीग दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. वेलकम, दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत. उर्वरित 3 चेंडूनंतर आपण त्यांच्या दोघांमध्ये नाणेफेक करणार आहोत. 6 बाद 56 धावा इथे धावफलकावर. तर 6 बाद 56. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. येणारे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. विनोद परिचान विरुद्ध साई सागर यांच्यामध्ये सुरू झालेली लढत दरम्यान पुढचा चेंडू यावेळी अप्परकडच्या बाजून चेंडू खेळलाय. अर्थातच डीप पॉइंटला क्षेत्रच्या चेंडूरी येतोय, चेंडूला पकडतोय, चेंडूची फेकी या ठिकाणी करतोय, पण तो मात्र एकच धाव इथे नवीन फलंदाज पूर्ण करतोय. 1 धावीचे योगदान. धावफलकात वाढ होईल ती 57. 6 गडी बाद. देवर्ष नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे. 12 तरी खेळण्याची तयार असेल. येणारे 2 चेंडू बाकी 22 या धावसंख्येवर. पंचांच्या उजवीकडून यावेळी बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय आणि मिड विकेटला यावेळी आलेला आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. ऑलराऊंडर असा तो भारी, तो त्याला सलाम करी. तरुणपणात गरुडा परी, त्यानं घेतली उंच भरारी. पूलचा फटका डीप मिड विकेटला 6 धावांसाठी. 28 या वैयक्तिक धावसंख्येला अंतिम चेंडू या षटकातला. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रच्या डोक्यावरून चेंडूला या ठिकाणी पाठवून दिला. डीप स्कोरिंग मधून अर्थात आपण या ठिकाणी मिळालं योगदान पाहायला मिळतात. चौकार 4 धावांचं योगदान. आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र आपण या ठिकाणी पाहतात. आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर विनोद प्रसिद्ध या संघाने खरं तर धावा येत नव्हत्या पहिल्या 2-3 षटकामध्ये, पण या ठिकाणी मात्र बाळाथरी यांची जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि या जोरावर धावफलकावर आल्यात आणि एकूण धावफलकावर धावा आपण इथे पाहायला मिळतात त्या अर्थातच 6 गडी बाद. एकूण धावफलकावर आल्यात त्या 67 या धावफलकावर 68 धावांचं लक्ष समोर आहे. जाऊया आमच्या या ठिकाणी अर्थातच अतिथी कक्षामध्ये इथे सज्ज आहेत आमचे समालोचक दर्शन नाईक सर. इथे नाणेफेक इथे केली जाईल. खूप खूप धन्यवाद काका म्हात्रे सर. तर मित्रांनो, आपण जाऊया भादवड बी धमाकाच्या या ग्रामीण एक गाव गट या संघाच्या पुढील सामन्याकडे, जिथे खेळणारे 2 संघ आहेत. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी आराध्य 11 तोळेगाव वर्सेस जय सावरादेवी किरवली अशी लढत. ओके, जय सावरदेवी किरवली अशा 2 संघामध्ये ही बिग फाईट होणार आहे, मोठी लढत होणार आहे. आणि या दोघांमध्ये आपण करूया नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय आजचे आमचे सन्माननीय अतिथी श्री आमचे गुरुजी नंदू नाईक यांना विनंती की आपण यायचंय. आपण या दोन्ही संघांच्या मध्ये करणार आहोत नाणेफेकी, जी असणार आहे पुढील सामन्याची रूपरेषा. मित्रांनो, पुढे जाऊ नका. आज देखील तुमच्या सोबत राहू आणि अनेक बलाढ्य संघ इथे तुमच्या समोर येतील आणि आपला कला कौशल्य दाखवतील. तर आज एक वेगळं नाणं आमच्या हातामध्ये आहे, ज्यामध्ये इंटरनॅशनल नाणं आहे. एका बाजूला हेड आहे आणि दुसऱ्या बाजूला टेल आहे. हे नाणं मी आमच्या पाहुणे सन्माननीय नंदू नाईक यांच्या हातामध्ये देतोय. कॉल कोण करणार आहे? किरवली संघाचा कॉल आहे. टेल असा कॉल आहे आणि आलेला देखील टेल आहे. अभिनंदन किरवली, तुम्ही नाणेफेकी जिंकलेली आहे. तसेच तुम्हाला टॉस विन संघाला ते मी पाहुण्यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते द्यायचंय. बघा, हा सन्मान दोन्ही संघ घेतात, चांगली गोष्ट आहे. श्री विशाल म्हात्रे याचकडून टॉस विन संघाला दिले जाणार हे खूप सुंदर असं गिफ्ट. चला, दोन्ही संघ माझ्यासोबत आहेत, बसून घ्यायचंय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा, तुम्ही इथे जेव्हा आलेत, इथे आल्यानंतर तुम्हाला हे जे क्लायमेट किंवा इथलं जे वातावरण आहे हे बघून कसं वाटलं? किरवली संघ खूप भारी वाटलं आम्हाला. तुम्ही काल ह्या मॅचेस लाईव्ह बघितल्या होत्या? हो, नक्की. प्रतीक्षा करत होते की या BTPL किंवा भादवड बी धमाकामध्ये आम्हाला कधी भेटते खेळण्याची संधी? खूपच आम्ही अपेक्षा केलेली का आम्ही कधी जातो तिथे खेळायला.
बघा नाणेफेकी जिंकलेली आहे तुम्ही. सर्वात प्रथम तुमचा निर्णय कळवायचा आहे आमच्यापर्यंत. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहेत. 5 षटकाचा सामना आहे. किती धावांपर्यंत एक कॉमन क्वेश्चन आहे जो प्रत्येक समालोचक विचारतो, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल समोर चोळेगाव संघाला. 40 ते 50 पर्यंत. 40 ते 50. तुमच्या संघाला शुभेच्छा. चोळेगाव तुम्ही देखील भरपूर दुरून आलेत. आणि सर्वप्रथम भादोड बीचा धमाका कसा वाटला तुम्हाला? छान वाटलं. ग्राउंड खूप छान आहे, खेळायला मजा येईल. ग्राउंड खूप छान आहे, खेळायला मजा येईल. आणि तुमच्याकडून अपेक्षा करतो तुमच्याकडून चांगला खेळ होईल. तुम्ही टॉस जर जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. परंतु आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न राहील आणि असे कोणते फलंदाज आहे ज्या जास्तीत जास्त धावा करण्यासाठी जबाबदारी घेतील? नाही, बॅट्समन तर आहेत चांगले 4-5. आम्ही 55 ते 60 रन करायचा प्रयत्न करू. तर हे होते दोन्ही माझे संघ. दोन्ही संघांना देतो शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. आणि आपण जाऊया ऑनगोइंग मॅच कडे, जिथे खेळणारे 2 संघ आहेत मित्रांनो. विनोद दादा प्रतिष्ठान वर्सेस साई सागर. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये काका म्हात्रे आणि आज आमच्या सोबत जुडलेत सुनील पवार. धन्यवाद दर्शन नाईक सर. या ठिकाणी आपण पाहता साई सागर संघाने समोर मात्र 11.33च्या सरासरीने 68 धावांचं लक्ष आहे. कारण विनोद प्रतिष्ठान संघाने 67 धावा धावफलकात नोंदवल्या. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण जातोय आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा गोड आवाज आपण ऐकूया. अर्थात आमचे आदरणीय समालोचक यवतमाळचे सुनीलजी पवार सर यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद स्वीट व्हॉइस ऑफ रायगड. आणि खऱ्या अर्थानं आज माझ्या समेत काहीच वेळपूर्वी रुजू झालेली तर व्हॉइस ऑफ स्वीट व्हॉइस इन मराठी टेमगर पाडा अँड भादवड. आणि एक चांगले उत्कृष्ट क्रिकेटर दर्शन स्वागत आहे आपलं पण. जॅम्बे टेमगरपाडा ओरिजिनल 40+ संघ जर म्हटलं त्यामध्ये एक किमॅन म्हणून ज्याची नेहमीची भूमिका असते. आणि अफाट चांगलं व्यक्तिमत्व स्वीट व्हॉइस ऑफ मराठी समालोचक सुद्धा एक अतिशय मजबूत आणि खूप सुसज्ज असं समालोचन करणारे आमचे मित्र दर्शन. खूप खूप स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला सामना पाहायला मिळेल. यावेळेस पता सफळ झाला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. जादूगर कैलास यांचं पण बीट झालंय. एवढं आव्हान मोठं आहे. आणि बॉलर पाहतोय आपण प्रदीप मारा करतोय RK पाटील स्टँडर्ड टोकाकडनं. समोर कैलास नाईक खूप एक चांगला दमदार ऑलराऊंडर पाहतोय आपण. सातत्याने एक नाव मोठं यांनी केलं या मैदानावरून. जादूगर का म्हणतात हे कित्येक वेळा त्यांनी दाखवलंय. यावेळेस पात्र प्लेड ऑन. दांडी दांडी झालीये गोल आणि धक्का बसलाय तो पहिला. भिवंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भिवंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. बघा मित्रांनो, काल जयदुर्गा बी भादवड या संघाला बघितलं. जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिला. मात्र क्वालिफायर सामन्यामध्ये ते शेवटी पराजित झाले. गावातील एक प्रमुख संघ काल पराजित झाला. परंतु गावातील अजून एक प्रमुख संघ आज तुम्हाला खेळताना बघणार आहोत, ॲक्शनमध्ये बघणार आहोत. ते म्हणजे जयदुर्गा बी टेमगरपाडा. या संघाला देखील आज थोड्याच वेळात आणि काही सामन्यानंतर तुम्हाला या मैदानावर खेळताना बघायला मिळेल. तर जाऊ नका प्रेक्षकांना कुठेच. यस, अजून एक बलाढ्य संघाला आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी मात्र आल्या पावली चांगला फटका आहे आणि चेंडूला मात्र पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आलाय. या बॉलवरती हा चौकार. नवीन बॅटर जेव्हा खेळपट्टीवर आला होता विजय पाटील एक मोठं नाव आहे आणि जबरदस्त प्रहार पाहायला मिळालं आणि कुठलीही संधी नव्हती क्षेत्ररक्षकाला. त्याच्या डोक्यावरतून चेंडू मात्र इकडे पाणी फरार झाला सीमारेषा पार. खातं उघडला गेलं पाहतोय आपण आता मात्र चौकाने. अजून एका चांगला प्रहार पाहतोय आपण. इनफिल्डच्या वरतून चेंडू जाईल सीमारेषेकडे अतिशय वेगात सरकताना आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप कव्हर कडे. आणि त्यापूर्वी मात्र 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करतोय विजय पाटील.
आणि दीपक तरे होता तिथे मात्र पाहतोय आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा वाचवतोय आणि खऱ्या अर्थानं 40+ चा खेळाडू पाहतोय. दर्शन जर पाहिलं आपण आणि भिवंडीमध्ये 40+ क्रिकेटला काम होतोय. हिट रहो और फिट रहो. तीन बॉलवरती एकही धाव नव्हती, एक विकेट होता. त्यानंतर मात्र विजय पाटील आल्या पावली मात्र आक्रमणाला सुरुवात करतोय आणि अशीच बॅटिंग करावी लागेल. हा फटका अजून एक चांगला फटका आहे पण हवे त्या चेंडूखाली क्षेत्ररक्षक जीवनदान मिळालंय. झेल सोडल्या गेल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि अतिशय वेगात परत 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करताना पहिले षटक समाप्त झालंय आणि धावसंख्या जर पाहिली आपण 1/8 अशी धावसंख्या. जे टार्गेट पाहतोय आपण खूप मोठं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला आपण तर एक चांगलं षटक हाताळलं गेलं. फक्त 8 धावा खर्च, एक गडी बाद प्लेड ऑन. खऱ्या अर्थाने कैलास जादूगर निश्चित रिप्लेमध्ये जेव्हा तो आपला फटका बघेल तेव्हा मात्र त्याला विचार करावा लागेल की किती बाहेर बॉल होता आणि त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागून यष्ट्यावर आदळला आणि प्लेड ऑन झालेच होता आणि पहिला धक्का बसला होता आणि येथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. साई सागर या टीमला जर सामना जिंकायचा असेल, विनोद दादा प्रतिष्ठान टीम कडून अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग पाहिली आपण. बाळातरे नावचा ब्रँड नो डाऊट काका मात्रे यांनी सुद्धा उल्लेख केला होता की जिथे जिथे हा खेळाडू जातोय तिथे मात्र आपल्या नावाची छाप सोडून येणारा हा क्रिकेटर पाहिलं. परत एकदा सिद्ध केलंय की मी अजूनही खूप मोठं नाव आहे, त्याप्रमाणे नावाप्रमाणे मी कामगिरी करतोय. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी श्याम गॅलरी यांच्या टोकाकडनं आलाय तो बॉलर म्हणजे राहुल. P2चं षटक बॅटिंग करण्यासाठी आता मात्र सचिन नाईक, मोठं नाव, नावाप्रमाणे कामगिरी करेल काय. पहिलाच बॉल, चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केले एक शाखावरकडे अतिशय वेगात. छोट्या बॅटचा वापर केला होता. अतिशय चांगला तालमील पाहायला मिळाला. पोहोचेल की नाही पण अतिशय वेगात सचिन नाईक या 2 धावा कंप्लीट करतोय. हे पाहू शकता आमचे लाडके क्रिकेट प्रेमी पाहतोय आपण. वाटते की स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये फुल एन्जॉय करताना. BTPLचा हा आयोजन पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने टेमगर पाडा आणि भादोड अख्खा गाव खेळेगा. एका चांगली संकल्पना दोन्ही गावाला मिळून एकत्र आणण्याचं काम आयोजक कमिटीच्या माध्यमातून. चांगला बॉल होता, चांगला बॉल. एकली चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. फ्लॅश स्लिप कडे चेंडू थांबलाय. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय आणि प्लॅन बीचा वापर केला. इथे मात्र बॅटरनी पाहतोय आपण पट्टीचा प्रवास करताना. हे खेळाडू कक्ष पाहू शकता आपण. आमचे जादूगर कैलास निश्चित निराश असेल ज्या प्रकारे तो बॉल खेळला होता आणि नाव मोठं आहे. नावाप्रमाणे आता मात्र या सामन्यात कामगिरी करता आली नाही आणि ये प्रतिमेश भाई इनकी कहानी अलग है भाई. ना तो आज मेरे को लगता है कि बॉलिंग अटैक करने को मिला. बॅटिंग मध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करायला पाहिजे. क्रमांक 4 वर आता मात्र नवीन बॅटर पाहतोय आपण आदित्य नाईक. युवा बॅटर, चांगली बॅटिंग करावी लागेल आणि निश्चित युवा खेळाडूंना खूप मोठी संधी आहे. स्लॉक केलाय, चांगला फटका आहे. खाली क्षेत्र नाहीये. बॅकवर्ड्स कोल्हेकडे या क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव पूर्ण झाली आहे. फक्त एका धावेवर समाधान इथे मात्र म्हणावं लागेल आणि एक सिंगल कंप्लीट आदित्य नाईक आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 2/12. विजय पाटील चांगली बॅटिंग करतोय. 3 बॉलमध्ये 8 या धावसंख्येवर. जर पाहिलं आपण 40+ टीम मध्ये सुद्धा ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये गावदेवी भादोड बीट टीमचं नेतृत्व करताना पाहतोय. फुल टॉसर फटका फटलाय मिड विकेट कडे आणि झेल चांगलं टिपल्या गेलं आणि परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. विजय पाटील हा बॅटर होतोय बाद. आयोजन कडक भारी जो तो येतो
पाहू शकता आपण खेळाडू कक्षामध्ये प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर चिंतेचं वातावरण आहे, कारण की 3-12 अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. नवीन बॅटर खेळपट्टीवर आकाशचा हा फटका पाहतोय आपण. काऊ कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न केलाय, धोका निर्माण झाला होता पण व्यवस्थित बॅकअप करू शकला नाही बॉलला. आणि इथं मात्र निश्चित नशिबाची साथ बॅटरकडे होती. त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल, धावसंख्या 14. बघा अजूनही सर्व संधी आहे, विशेष करून भादवाडा आणि टेमगरपाडा व आदिवासी पाडा या परिसरातील सर्व रसिकांना प्रेक्षकांना संधी आहे की तुम्ही कुपन फाडा आणि आपलं नशीब आजवा. लकी ड्रॉच्या स्वरूपात तुम्हाला अनेक पारितोषिक मिळतील. यावेळेस पाहता चांगला बॉल आणि बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. प्रत्येकदा पाहावं लागेल की चेंडू कुठं ब्रश झालाय आणि असं वाटतंय की लेग बायच्या स्वरूपात येते एक सिंगल. चांगलं षटक अजून एक कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण नाजूक स्थिती पाहतोय आपण साई सागर या टीमची. दयनीय स्थिती 15 धावा 3 गडी बाद. बघा ज्याही कोणाला कुपन हवे असतील तर रंगनाथ तरे, करेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधा आणि कुपन घ्या. उद्या आपण फायनल दिवस आहे आणि त्या फायनल दिवसामध्ये लकी ड्रॉ करणार आहोत, जिथे अनेक प्रकारचे पारितोषिक तुम्हाला आता कुपनच्या माध्यमातून भेटेल. सर्वप्रथम सर्वात मोठं पारितोषिक म्हणजेच इलेक्ट्रिक स्कूटी जी आम्हाला देण्यात आलेली आहे. सन्माननीय सुंदरदादा नाईक व भावेश सुंदर नाईक यांच्या सौजन्याने ही पहिलं पारितोषिक कुपनच्या माध्यमातून आम्हाला तिथे देण्यात आलेले आहे. तसेच इतर अन्य पारितोषिक आहेत ज्यामध्ये तुम्हाला सायकल्स आहे किंवा होम थिएटर आहे, कूलर आहे, मिक्सर आहे, यासारखे अनेक पारितोषिक तुम्हाला लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून मिळणार. तसेच दुसरी एक स्पर्धा या BTPLच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली जी डे 1 पासून आपण अनाऊन्स करतोय, ती म्हणजे उत्कृष्ट रील स्टार. जेही रील स्टार आहेत आपल्या परिसरातील त्यांनी या आपल्या स्पर्धेच्या अनुसरून व स्पर्धेविषयी रील बनवावी आणि त्या रीलचं आम्ही परीक्षण करू अंतिम दिवसामध्ये. आणि जी रील सर्वोत्कृष्ट असेल, सगळ्यात चांगली असेल, त्या रीलला प्रथम पारितोषिक सायकल म्हणून ठेवण्यात आलेलं आहे. बघा आजचा दिवस, उद्याचा दिवस देखील आहे. उद्या फायनल आहे, तुम्ही अजून रील बनवू शकता. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे आणि चेंडूखाली क्षेत्ररक्षक अजून एका बॅटरला सोडावं लागेल. मैदान तू चल मैं आया. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. येतील सारे मान्यवर. येतील सारे मान्यवर. 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. नवीन बॅटर मयूर जोशी आले आणि या भूषण मात्रांचं चांगलं षटक पहिल्याच बॉलवरती एक मोठा विकेट प्राप्त केलंय. आणि येथून मात्र निश्चित विकेटचं पडझड कायम एका चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं राहील. या स्पर्धा ड्राईव्ह केले पाहतोय आपण. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं. डीप कव्हरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. अतिशय वेगा दुसरी धावण्याचा प्रयत्न, पंचाचा बोट आकाशाकडे आणि आता मात्र अजून एक धक्का बसलाय. विकेट क्रमांक जर पाहिला आपण 5वा बाद झालाय. हो साऱ्या जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका. या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब. म्हणतात कधी कधी अतिघाई संकटात नाही. घाई करत आहेत आणि संकटात जाताना आपल्या टीमला घेऊन जाताना यशपता कट केलाय. चांगला फटका आहे. पहिल्या वेळेस आत्मविश्वास भरलेला फटका पाहतोय आपण. चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार आलाय. या बॉलवरती दमदार चौकार. मयूर
खेळतोय इथं मात्र परत एकदा लाईट कट फक्त पुश केलंय गली आणि पॉईंट मधून जुला पाठवलंय चांगलं क्षेत्ररक्षण एका सिंगल येते या बॉलवरती एका धावने टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण 21 आणि आतापर्यंत जर पहिला आपण 5 गडी बाद झालेत स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण राजा आदेश या स्पर्धा परत एकदा शिफ्ट केले हवेत आणि चेंडू मात्र निघून जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगला शॉट आणि सीमारेषा पार चौकार चेंडूची लाईन ओळखली आणि त्यावर बॅट लावली अतिशय परफेक्ट टायमिंग प्लेसमेंट छान होती खोलो टप्प्याचा बॉल होता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बीट झाला बॅटर चांगलं काम केलं विकेट किपरनी आणि षटकाची समाप्ती पाहतोय आपण तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावरती आतापर्यंत 5 बाद 25 अजून येणाऱ्या 18 बॉल मध्ये विकेटला पण दिल्ली कापी दूर आहे पाहतोय आपण अठरा बॉल 43 समीकरण पाहतोय आपण खऱ्या अर्थानं जर पहिला आपण विकेटचं पडझड जास्त झालंय आणि त्याच बळावर मात्र साई सागर संघ अडचणीत आलाय चला आपण वेळेला सुद्धा महत्व द्यायचंय खूप मोठी चर्चा झाल्यानंतर आता मात्र मयूर जोशी आणि आदेश नाईक यांच्यावर मोठी जबाबदारी आहे दोन्ही बॅटर मात्र चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण मयूर जोशी 3 बॉलचा सामना केले 6 या धावसंख्येवर आणि आदेश नाईक 2 बॉलवरती 4 वर आक्रमण कोण करेल तू मात्र पाहायचंय एका बॅटरला हवाई फायर करणं गरजेचं आहे बाला तरे ब्रँड नाव आहे पहिल्या बॉलवरती हुकचा फटका आलाय दमदार फायनली बाउंड्रीकडे जाणारा हा चौकार बघा मित्रांनो आज अनेक महत्त्वपूर्ण लढती भादोडबी धमाकामध्ये ग्रामीण आणि एक गाव गटामधून बघायला मिळणार जिथे यानंतरचा होणारा प्रमुख सामना जय सावरदेवी किरवली वर्सेस तोळेगाव जिथे सावरदेवी किरवलीने नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे काय क्लास फटका होता अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण अँकल बनून चेंडू बाहेर निघणार होता आणि छान कम्बॅक करतोय बाळा ब्रँड आहे आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावर टर्न केले पाहतोय आपण लंगोणकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करतोय फक्त एक सिंगल या बॉलवरती कम्प्लीट केलं जाईल तसेच स्वराज्य कशेळी या संघाचं देखील इथे आगमन झालेले आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत मित्रांनो आज ग्रामीण भादोडबी धमाक्यामध्ये जयदुर्गा टेमगरपाडा आणि नाना स्पोर्ट टेमगर हे देखील संघ आपण खेळताना बघणार आहोत एकमेका विरोधात पलटी फटका थोडक्यात बचावलाय बॅटर यष्टीच्या जोडून चेंडू मात्र पाहतोय आपण थर्डमॅन कडे निघून गेलाय आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगलला घेण्याची संधी निर्माण झाली आहे पण इथून मात्र निश्चित परफेक्ट बॅटिंग कुठल्या बॅटरला आतापर्यंत करता आली नाही आहे मयूर जोशी चांगला खेळतोय 6 बॉल मध्ये 11 वर आहे मित्रांनो स्वराज्य कशेळी या संघाचं आगमन झाले ते 2 हात करतील आई सप्तशृंगी काशिव 11 खरिवली या संघासोबत यावेळेस पाहता सुरेख फटका आहे कडक आहे केडीके कडक कडक आलाय हा दमदार षटकार प्रदीर्घ कालावधीनंतर आज आपण अष्टविनायक ठाकूरवाडा संघाला देखील खेळताना बघणार आहोत जे 2 हात करतील आरोही 11 अटाली कोलीवाडा संघासमोर
अजून एक चांगला फाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र असं वाटते की स्वतःची विकेट स्वतः बहाल केली, कारण की दर्शन पाहतोय आपण त्या बॉलला बॅट लावता येणार होती पण लावली नाहीये आणि चेंडू मात्र यशवंत आदळलाय आणि मोठा विकेट प्राप्त केलाय बाळातरे यांनी. लाखाचा बक्षीस लावलं क्रिकेटच्या या स्पर्धेला. झाला न कधी होणार नाही आयोजन या शहराला. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. कधी कधी म्हणतात क्रिकेटच्या पटलावर नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. आता मात्र हे पाहू शकता, ओ माय गॉड, षटकाराचा बेताल बादशाह आलाय तो षटकार किंग का म्हटल्या जात. असा एक जबरदस्त बॅटिंग करणारा हा बॅटर लेट आलाय पण ग्रेट ठरेल काय पाहतोय आपण. मुकेश मते नो डाऊट खूप उच्च कोटीचा बॅटर आहे. एकदा चालला तर निश्चित नो डाऊट किती धावा यात डोक्यात न घेता आपली फटकेबाजी करण्यासाठी माहीर असलेला बॅटर आलाय मुकेश मते. 12 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता आहे. चला सराव थांबवायचा आहे मित्रांनो, कारण की वेळ तुम्ही जास्त घेतला आतापर्यंत. येणारे 12 बॉल आणि इथून मात्र सामना संपला नाहीये. आदेश सुद्धा एक चांगला हिटर आहे आणि नो डाऊट षटकाराचा बेताल बादशाह का म्हटलं जाते. मुकेश मते नॉन स्ट्राईकला आहे. बोसनच्या पहिल्या बॉलवरती हा फटका पाहतोय आपण हवेत आहे आणि चांगला झेल कम्प्लीट लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वर. अशा तऱ्हेनं अजून एक धक्का बसलाय. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. यस, भूषण स्वतः टीमचा कॅप्टन आहे. पातळी त्याने जेव्हा टॉस केला होता तो बोलला पवार सर मी काही बोलणार नाहीये आणि मात्र करून दाखवताना पाहतोय आपण. एका जबरदस्त विकेट प्राप्त केलाय. नवीन बॅटर आता मात्र खेळपट्टीवर आलाय, राजा आलाय. पूर्णपणे आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल साई सागर या टीम कडून पाहतोय आपण. मुकेश मते या बॅटरला फक्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल, कारण ती क्षमता आहे ती कित्येक वेळा सिद्ध केली आहे. मग आपल्या गावासाठी एक गाव एक गट सामना असो किंवा आता सिटी क्रिकेट असो. फुल टॉसवर प्रहार केलाय. वाह वाह वाह, काय सुपर शॉट आहे. मिडविकेटच्या वरतून आलाय हा दमदार षटकार. भिवंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भिवंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. पाचवर टीम घरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. पाचवर टीम घरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. पहिला आपण राजा पहिल्याच बॉलवरती वाजवतो बँड बाजा. अप्रतिम क्लास फटका होता. फुल टॉस फुल टोल वसूल करून घेतलाय आणि सामना प्रत्येकदा रंगतदार स्थितीकडे घेऊन गेला या षटकारांनी. धावसंख्या जर पहिले आता मात्र निश्चित पाहतोय की आपण 43 धावा धावफलकावरती काढे की टक्कर. अजून एक मोठा प्रहार पाहतोय आपण हवेत आहे. इथं मात्र चांगलं प्रयत्न केला होता, अनुमान घेऊन चेंडूला अडवलंय आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल आली आहे या बॉलवरती आणि टीमची धावसंख्या 44. आता मात्र समीकरण जर पाहिलं आपण, येणारे बॉल बाकी आहेत तिथून मात्र 9 आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाहीये. काढे की टक्कर, कोण जिंकेल कोण हरेल, जो चांगला खेळ दाखवेल त्या टीमचा विजय निश्चित होईल. फुल टॉसवर हा प्रहार पाहतोय आपण. परफेक्ट खेळता आला नाहीये. वाईडीच लांगवानकडे चेंडू डीप मध्ये गेलाय आणि त्यापूर्वी मात्र मुकेश एका सिंगलनी स्वतःच्या डावाची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या पाहतोय आपण 45. 8 बॉल 23 समीकरण. चांगली बॅटिंग करताना राजा पाहतोय आपण. 2 बॉलवरती 7 या धावसंख्येवर एक षटकार आला होता. दबाव साफ दिसतोय बॉलवर, कारण की दोन्ही बॅटर उच्च कोटीचे बॅटर आहेत, कधी पण सामना फिरू शकतात. पहिल्या 4 षटकाचा जर विचार केला आपण बोलबाला बॉलर राहिला होता. यस, दोन्ही जे फलंदाज आहे ते एकमेकांचे साडू आहेत आणि दोन्ही साडूंना आता मात्र हा सामना विजय करून द्यावा लागेल. क्या बात आहे. चांगला बॉल होता पाहतोय आपण. टर्न केले यावेळेस मात्र वाईडीस मिड ऑनला एक धाव पूर्ण. म्हणजे दर्शन म्हणता येईल की एकाच कंपनीचे दोन ब्रँड आहेत.
हे पाहू शकता. आता मात्र थोडंसं चिंतेचं वातावरण जो होतं तो नाहीसा झाला. थोडंसं आशय मुद्रेमध्ये पाहतोय आपण. ओहो वाह वाह एवढा या अप्रतिम लाजवाब लांबलचक षटकार. भिवंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. भिवंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. पाचवर टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. पाचवर टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. बघा नुकताच मंचावर गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचं आगमन झालेलं आहे. मित्रांनो या सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचं मी परत एकदा सचिन भाऊतडे आणि भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2026 आणि भादवड बी या संघाकडून हार्दिक स्वागत करतोय. मंचावर उपस्थित सन्माननीय जगदीशजी पाटील तसेच सन्माननीय तुकाराम दादा तरे, प्रशांतजी गुळवी तसेच प्रमोद पाटील यांचं देखील आगमन झालेले. सुनील दिवेकर आणि अंकल आमचे लाडके श्रीनाथ अंकल, रमेश तरे आणि ज्यांच्या माध्यमातून स्कूटी प्रथम पारितोषिक देण्यात आलेली आहे लकी ड्रॉ साठी असे भावेश नाईक. हे सर्व पाहुणे या मंचावर आता उपस्थित आहेत आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. मी परत एकदा BTPLच्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्याच बॉलवरती हा धमाका पाहतोय. उंची जास्त, लांबी किती आहे पाहायचंय आणि 6 धावा मिळेल एवढी लांबी गाठली आहे बॉलनी. आलाय हा षटकार. पुन्हा पुढे ना चुकला कधी ना संकटात हरला कधी. आता मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर समीकरण झालंय सोपं. 5 बॉल आणि 10 धावीची आवश्यकता आहे. अजून एक करारा पार करण्याचा प्रयत्न पण चांगल्या बॉलवरती आला. ह्या विकेट पाहतोय आपण. पलटवार केलंय. गावाची एकी पळकटशी सह्याद्री पर्वताजशी. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघरपाडा एक झाला. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघरपाडा एक झाला. भागवत टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. भागवत टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला. या विकेटनी परत एकदा कमबॅक करताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे बाळातरीच्या पहिल्याच बॉलवरती एक झनाटेदार षटकार पाहिला होता त्यानंतर मात्र विकेट प्राप्त करतोय. येणारे इथून मात्र पाहतोय की 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी अजून 10 धावीची आवश्यकता आहे प्रत्येक बॉलवरती. सामना दोन्ही टीमकडे झुकताना कोण जिंकेल. पुढचा बॉल अप्रतिम बॉल नाहीये पाहतोय आपण. ज्या प्रकारे हा बॉल टाकला होता आणि हा बॉल मात्र 300 पंचाकडे निर्णय सोपवलाय पाहतोय आपण. यस 3ऱ्या पंचाने सुद्धा सांगितलं की वाईट बॉल आहे पाहतोय आपण. हा बॉल परत टाकावं लागेल. बाळातरे निश्चितच चांगला बॉलिंग अटॅक करण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आपण. खूप पाहतोय आपण बाहेर होता बॉल. यस दोन्ही पंचाचा त्यांना निर्णय म्हणता येईल. बॅक टू द बॉलर नाहीये. ऑफ ड्रीप चांगला आहे. शतक आहे ना ते थोडंसं फंबलिंग पण इथे मात्र फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. आणि आता मात्र 2 दिग्गज पाहतोय आपण एकमेकाविरुद्ध. एकीकडे जर पाहिला आपण मुकेश नावाचा हा ब्रँड आहे तर दुसरीकडे बाळा नावाचा हा एक झकास क्वालिटीचा ऑलराऊंडर. बघा मतेनी जर हा सामना विजय करून दिला तर भावेश नाईक याचकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक इथे लावण्यात आलेला आहे. पिक्चर टू पिक्चर क्या बात है. यावेळेस पात्र हा फटका हवाई फायर आणि निश्चित स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी मध्ये हा चिरूला पाठवलाय षटकार. देख भाई देख मुकेश का षटकार देख. झाला
टार्गेट मोठं होतं पण लेट आले पण ग्रेट आले. काय लेट एंट्री झाली पण ग्रेट झाली आहे. आणि मी पहिले उल्लेख केला होता मुकेश मते नावाचा हा षटकार किंग जोपर्यंत असेल तोपर्यंत त्या टीमचा विजय निश्चित पाहायला मिळेल. आणि परत एकदा कमबॅक केले पाहते आपण. यस सुपर बॉल होता त्यावर मात्र कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळता आला नाही. परत सामना एकदा विनोददादा प्रतिष्ठानाकडे झुकताना प्रत्येक बॉलवरती कधी या टीमकडे तर कधी त्या टीमकडे सामना आलाय शेवटच्या बॉलवरती. आता मात्र 2 धावीची आवश्यकता आहे. मुकेश मते स्वतःवर नाखुश असेल ज्या प्रकारे तो बॉल टाकला होता. सुपर बॉल 1 बॉल 2 धावीची आवश्यकता. हृदयाची ठोके वाढवणारा सामना कोण जिंकेल. पुढे होना फाइट का मैं हूं ना क्यों टेंशन लेते हो आप. आणि इथं मात्र शेटकरांनी विजय मिळवून दिलाय. वा भाई वा वा वा. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. चला इतर प्रेक्षकांनी मैदान खाली करायचंय. अनिल बाकीच्या छोट्या सगळ्या प्रेक्षकांना बाहेर काढायचंय. बाकीचे प्रेक्षक जे छोटे आहेत त्यांनी बाहेर जायचंय. चला या सामन्याचा सामनावीर यस दर्शन सांगतोय मी लगेच. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय नो डाऊट संघ पराभवाच्या काट्यावर उभा असताना मात्र ज्याची लेट एंट्री झाली आणि ठरलाय ग्रेट तो म्हणजे षटकार किंग मुकेश मते ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आपण जाऊया दर्शन यांच्याकडे. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. अतिशय रोमहर्षक रंगतदार सामना बघितला. BTPL म्हणजेच अर्थातच भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगचा हा अतिशय महत्वपूर्ण सामना होता. पूल ए मधून जिथे खेळणारे 2 संघ होते साई सागर वर्सेस विनोद दादा प्रतिष्ठान. आणि शेवटच्या रंगतदार अवस्थेमध्ये 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना विस्फोटक विध्वंसक खेळी करणारा मुकेश मते ठरलाय सामनावीर. आणि मुकेश मतेला विनंती आहे की आपण यायचं मंचावरती आणि आपण आपणास कामगिरी निमित्त दिलेले हे कौशल्य आणि त्याला करतो आम्ही सन्मानित. सामनावीर पुरस्कार देत असताना मुकेश मते यायचंय. चला चला बाकीचे प्रेक्षक बाहेर जायचंय. बाकीच्या प्रेक्षकांनी मी सन्माननीय तुकाराम दादा तरे आपणास विनंती की आपल्या शुभ हस्ते तुमच्या समोर ठेवण्यात आलेली सुंदर ट्रॉफी ही मुकेश मते याला सामनावीर म्हणून संबोधित करायचं आहे. जी आम्हाला श्री जगदीश नारायण म्हात्रे याचकडून स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे. तसेच जगदीश पाटील दादांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हे सुंदर गिफ्ट हॅम्पर मुकेश मतेला द्यायचं आहे त्याच्या खेळीच्या बद्दल. तसेच मी विनंती करेन प्रशांतजी गुळवी आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा तो फलक त्यांना देऊन सन्मानित करायचा आहे मुकेश मते यांना. हे बघू शकता. तसेच मुकेश मतेनी जर सामना विजय करून दिला हा तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक जे लावण्यात आलं होतं भावेश नाईक याचकडून ते आता इथे मंचावर त्यांना दिलं जातं. हे बघू शकता 500 रुपयाचा रोख पारितोषिक भावेश नाईक याचकडून मुकेश मतेसाठी देण्यात आलेलं आहे. अभिनंदन मुकेश, तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. तर आपण जाऊया पुढील सामन्याकडे जिथे ऑन गोइंग मॅच चालू होणार आहे. जय सावरादेवी किरोली वर्सेस चोळेगाव अशी लढत राहणार आहे. आराध्य चोळेगाव असा हा सामना आणि जय सावरादेवी किरोली. यस निश्चित आपण आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परतन या इनिंगसाठी आमचे स्वीट वेस ऑफ मराठी. आणि या 2009 पासून सातत्याने मैदानावर जेव्हा जेव्हा मी येतो दर्शन नाईक यांचा सुमधुर आवाज नेहमीच आपण ऐकतोय. असे एक दिलदार व्यक्तिमत्व आमचे मित्र सज्ज होताना पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये दर्शन नाईक. हॅलो हॅलो हॅलो
चला माईक चेक. आता होते सामन्याला सुरुवात मित्रांनो. तुमच्या भेटीसाठी भातोड बी धमाका आणि ग्रामीण पूलमधून एक गाव संघ खेळणारे दोन संघ तुमच्या माहितीसाठी जय सावरादेवी किरवली वर्सेस आराध्य तोळेगाव. आणि आपण ऐकला होता सुनील पवार यांचा सुमधुर आवाज, सोबतच काका मात्रे जे काल आमच्या सोबत जोडले गेले होते. पहिल्या दिवसामध्ये अक्षय पांडव होते, तसेच शेलार अद्वर शेलार, आणि कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीपर्यंत आमच्या सोबत राहिले होते ते म्हणजे समीर ठाकरे. या सर्व समालोचकांनी या BTPL स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने या स्पर्धेला सक्सेस करण्यासाठी हातभार लावला. आणि आज परत एकदा सुनील पवार यांना प्राचारित करण्यात आले समालोचनासाठी. त्यांचा तुम्ही आवाज ऐकला. आणि स्कोरिंगसाठी पहिल्या 2 दिवसामध्ये सौरभ